20 मे नंतर आता ग्राउंडची डेट आली आहे. का जेवढा टाइम भेटतोय तेवढा टाइम युटिलाइज करा. ग्राउंडची डेट आल्यावर किती घाबरायला होतं हे मी खूप जवळून एक्सपिरियन्स केलंय. मला एकच गोष्ट चांगलं ग्राउंड देण्यापासून थांबवू शकते ते म्हणजे इंजुरीज. अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या मुली आहेत, त्यांची प्रॅक्टिस बघून थोडं घाबरायला होतं. सो हेलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. होप यू ऑल आर वेल. आय होप बोलते बिकॉज 20 मे नंतर आता ग्राउंडची डेट आली आहे. लास्ट भरतीला जास्त जागा होत्या, कम्पॅरेटिव्हली आता कमी जागा आहेत. तर काय मुलांच्या एजमुळे ही शेवटची भरती असू शकते. ग्राउंडचा स्कोर किती लागेल, मी क्वालिफाय होईन का ग्राउंडसाठी, हे सर्व प्रश्न तुमच्या डोक्यात चालत असतील. आणि मध्येच मी या टॉपिकवर का बोलते बिकॉज वन ऑफ माय सबस्क्रायबर आस्क मी इन कमेंट सेक्शन की मॅम ग्राउंडची डेट आली आहे तर ग्राउंडची तयारी मी कशी करू. तर मला पोलीस भरती देऊन 5-6 वर्ष झाली नाही आहेत. गेल्याच भरतीत माझं सिलेक्शन झालंय. सो तुम्ही आता कोणत्या फेजमधून जात असाल, किती ग्राउंडची डेट आल्यावर किती घाबरायला होतं हे मी खूप जवळून एक्सपिरियन्स केलंय. सो म्हटलं या टॉपिकवर व्हिडिओ बनवावा आणि बोलतात ना तुमच्या डोक्यावरचा लोड थोडा कमी करावा. आता आपण येऊया की 20 मे नंतर ग्राउंड होईल का, किंवा 20 मे पासून ग्राउंड स्टार्ट होईल का. तर ही आतली गोष्ट वगैरे काय नाहीये, ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे की आता 18 मे आहे आणि या 2 दिवसात ग्राउंड घेणं इट्स क्वाईट इम्पॉसिबल. बिकॉज ग्राउंड घेण्यासाठी त्याची एक खूप प्रोसेस असते, तयारी असते, ग्राउंड आखावे लागतात. त्याच्यासाठी पोलीस जे कोणी पोलीस कॉन्स्टेबल असतात घेणारे ते अवेलेबल असतात. आता इलेक्शन आहे तर प्रत्येकजण त्यामध्ये बिझी आहेत. आणि चेस नंबर वगैरे ही खूप मोठी लेंदी प्रोसेस आहे. ही 2 दिवसात किंवा 3 दिवसात होणारी गोष्ट नाही आहे. सो तुम्ही त्या टेन्शनमधून बाहेर व्हा की 2 दिवसात मी तयारी कशी करू, गडबडू नका. असं करून मुलांचं काय होतं, मी पण त्या फेजमधून गेली आहे की भाई आता ग्राउंडची डेट आल्यावर इतकं घाबरायला होतं, कशी प्रॅक्टिस करू, कोणाला कॉल करून विचारू की कशी करू प्रॅक्टिस वगैरे, काय डाएट घेऊ वगैरे, या सर्व गोष्टी होतात. सो दॅट्स ओके अँड इट्स नॉर्मल. मी हे सांगू शकते की 20 मेला ग्राउंड नाही होणार, बट कधी होईल ही ॲक्च्युअल डेट मी नाही सांगू शकत. ओके. आणि आता 20 मेला नाही होणार तर रिलॅक्स राहू नका. जेवढा टाइम भेटतोय तेवढा टाइम युटिलाइज करा. ग्राउंडला बघा, पेपर कसा, पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील आपल्या हातात नाही आहेत. बिकॉज पेपर कसा येईल, कसा तो सेट होईल तो आपल्या हातात नसतं. पण ग्राउंड आपण किती मार्क्सचा देऊ शकतो, ग्राउंडमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळायला पाहिजे हे आपल्या हातात 100% असतं. सो जेवढा पण टाइम मिळतोय तेवढा युटिलाइज करा. अभ्यास आपण आहे ना 1 आठवडा 2 आठवडा 1-2 दिवस मागे पुढे झालो ना तरी कव्हर करू शकतो, रिकव्हर करू शकतो. पण ग्राउंडचं असं नसतं. ग्राउंडमध्ये तुम्ही 1 दिवस जरी गॅप टाकला तो गॅप कव्हर करायला तुम्हाला 1 आठवडा परत द्यावा लागतो. सो परत तुम्ही 1 आठवडा मागे जाता. सो एवढं करू शकता की रोज कंटिन्यू प्रॅक्टिस ठेवा. कसाही दिवस असू द्या, तुमचा टायमिंग कितीही पडू द्या. बघा, एंडला जे मार्क्स पडतात ना ते फायनल मार्क्स असतात. तुम्ही आता डेमोला किती पण मार्क्स पडू द्या, ते काय उपयोगाचे नसतात. आणि तुमच्यासोबत जे आता असतील ते 5 वर्षापासून 6 वर्षापासून प्रॅक्टिस करतायत आणि त्यांनी अकॅडमी लावली आहे. एका सबस्क्रायबरने विचारलेलं की मॅम, तिचं नाव आहे पूनम, तिने विचारलं मॅम मी सेल्फ प्रॅक्टिस करते आणि बाकीच्या ज्या अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या मुली आहेत त्यांची प्रॅक्टिस बघून थोडं घाबरायला होतं. सो पूनम, इट्स ओके, हे सगळ्यांसोबत होतं. फक्त तू एवढं कर की प्रॅक्टिस कोणी कुठेही करू द्या. तुम्ही जर परफेक्ट प्रॅक्टिस करताय तर तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही आहे. आणि तुम्ही आता 2 वर्ष 3 वर्ष प्रॅक्टिस करताय, ग्राउंडवर गेलात तर हे सर्व आहे ना अर्धा तासात होऊन संपतं. सो तुम्हाला असं वाटतं की बाई एवढे मेहनत केली आणि संपलं पण. सो तुम्ही घाबरू नका, कंटिन्यू प्रॅक्टिस करा. एक गव्हर्नमेंटचं लेटर येतं त्यामध्ये ॲक्युरेट मेन्शन नाही होत तोपर्यंत तुम्ही या न्यूजपेपरमध्ये वगैरे ज्या गोष्टी येतात त्यावर बिलीव्ह ठेवू नका. मी तरी पर्सनली सांगेन, बिकॉज माझं पण असं व्हायचं की न्यूजपेपरमध्ये दिसलं लगेच घाबरायला व्हायचं वगैरे. आणि स्पेशली ग्राउंडमध्ये काय होतं, आपण 2-3 वर्ष खूप चांगली प्रॅक्टिस करतो, बट माझ्याकडे असं लाईव्ह एक्झाम्पल आहेत की ते ॲथलीट आहेत, मोठे ॲथलीट आहेत, बट जेव्हा ग्राउंडची लास्ट फायनल डेट आली त्या लोकांना तेव्हा इंजुरीज झाल्या. आणि तुम्हाला एकच गोष्ट चांगलं ग्राउंड देण्यापासून थांबवू शकते ते म्हणजे इंजुरीज, है ना. तर इंजुरीज थांबवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही वर्कआउट स्टार्ट करण्याच्या आधी स्ट्रेचिंग, वर्कआउट संपल्यानंतर कूल डाऊन आणि आफ्टर वर्कआउट स्ट्रेचिंग, डाएट चांगला घ्या, जंक फूड पूर्ण बंद करा. या पिरियडमध्ये जंक फूड खायचंच नाही, ऑइली खायचंच नाहीये.
तुमच्याकडे पैसे नसतील, बजेट नसेल तुमचा, लिमिटमध्ये ज्या बोलतात ना एकदम बेसिक गोष्टी, घरचं जेवण आहे, अंडी आहेत, खजूर वगैरे आहेत, ड्रायफ्रूट आहेत, नंतर भिजवलेले कडधान्य आहेत, गूळ आहेत, ते नॉर्मली खा. सो या सर्व गोष्टी डोक्यात ठेवा आणि शांतपणे प्रॅक्टिस करा. अजिबात घाबरू नका, स्वतःला कम्पेअर करू नका की हिचं ग्राउंड एवढं आहे, माझं एवढं कसं नाही. आणि अजून काय याच्यावर इन डिटेल व्हिडिओ हवे असेल तर कमेंट करा. तुम्ही कमेंट नाही करणार तोपर्यंत मला तुमचे प्रॉब्लेम्स माहीत नाही पडणार आणि या गोष्टी मी एक्सपिरियन्स केल्या आहेत. सो मी तुम्हाला चांगलं एक्सप्लेन करू शकते मे बी, जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं. आणि बस भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.